हो, मी बोलते तिच्याशी. थँक्यू. काय काय झालं आई? पिंट्या बेलवर सुटलाय. कसा? जामिनाने त्याला जामीन देऊन सोडलंय. जानू अगं बस, कशाला उगाच दमतीयेस? बाबा हो, मन अस्वस्थ असताना मी स्वस्थ नाही बसू शकत. पण तू म्हणतेस ते आत्ता करण्याची गरज आहेच का? बाबा जर दुसऱ्या कुणाकडनं कळलं तर त्यांना वाईट वाटेल, किती त्रास होईल. त्यापेक्षा आपण बोलूया ना, स्पष्ट सांगूया त्यांना. मला भीती वाटते, हे आता चांगल्या पद्धतीने नाही घेतलं जाणार. ते सगळं मला मान्य आहे बाबा. बाबा पण कधीतरी या गोष्टींना सामोरं जावं लागणारच आहे ना. माफी तर मागावीच लागणार आहे ना. अगं पण मागितली की काय झालं? आई पिंट्याने स्वतः जाऊन आपण माफी मागणं आणि त्याने स्वतः जाऊन त्यांच्या पाया पडणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत ना. फरक पडतोच ना. आणि कधीतरी हे करावं लागणारच आहे. मग आत्ता का नाही? अगं पण जरा वेळ जाऊ दे ना. बाबा वेळ कशासाठी जाऊ देतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आत्ता वेळ जाऊ देणं योग्य नाही, दुरावा वाढेल. तू आत्ता पिंट्याला घेऊन त्यांच्याकडे गेलीस, त्याने त्यांच्या पायावर डोकं टेकवलं, हात जोडून क्षमा मागितली म्हणून दुरावा कमी होणार आहे का? नाही होणार. पण निदान आपले प्रयत्न तर दिसतील ना. आपण माफी मागत राहायची, दुसरं काय आपल्या हातात.